UTL सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार। शिवद्रोही सरकारला गेट आउट ऑफ इंडिया म्हणा। शिवरायांचा पुतळा कोसळल्यानंतर मोदींनी मगरुरीनं माफी मागितली तेव्हा एक हाफ मुख्यमंत्री हसत होते। उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल। ठाकरेंनाच 2 वर्षांपूर्वी महाराष्ट्राच्या जनतेनं गेट आउट केलं, दंगली व्हाव्यात असा महाविकास आघाडीचा लोकसभेपूर्वीही प्रयत्न। येत्या काळात महाविकास आघाडीला जनता नक्कीच जोडे मारेल। मुख्यमंत्री शिंदेंचा पलटवार। मालवणमधील कोसळलेला पुतळा भ्रष्टाचाराचा नमुना, हा संपूर्ण देशातील शिवप्रेमींचा अपमान। शरद पवारांचा हल्लाबोल। नेहरूंच्या शिवरायांबद्दलच्या लिखाणावरून काँग्रेसला माफी मागायला लावणार का? स्वातंत्र्यानंतर शिवरायांनी सुरत लुटली हे काँग्रेसनं शिकवलं, याची माफी मागणार का? फडणवीसांचा सवाल। फडणवीस महाराष्ट्राचे खलनायक, सर्वांचे सूत्रधार फडणवीसच। उपमुख्यमंत्र्यांनी माफी मागितली नाही, संजय राऊतांचा निशाणा। शिवरायांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी महाविकास आघाडीचं सरकार विरोधात राज्यभर जोडेमारो आंदोलन। महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांकडून सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी। महाविकास आघाडीच्या आंदोलनाला भाजपचंही आंदोलनानंच उत्तर। राज्याच्या विविध भागात सकाळपासूनच भाजपचं आंदोलन। आमच्या आंदोलनाला राजकारण म्हणणाऱ्या भाजपचं आंदोलन म्हणजेच गजकरणं। भाजपच्या आंदोलनावर उद्धव ठाकरेंची टीका। स्वतःला जोडे मारून घ्या, हे तुमच्या पापाचं फळ आहे। महाविकास आघाडीचे लोक नाटकी असून स्वतःचं दुकान चालवण्यासाठी महापुरुषांनाही वेठीस धरत आहेत। संजय शिरसाट यांचा निशाणा। धोकेवाल्या सरकारकडून महाराजांचा अपमान। धोकेवाल्यांचं सरकार पुन्हा येऊ देणार नाही, त्यांना घरचा रस्ता दाखवणार। नाना पटोलेंची टीका। वातावरण खराब करून दंगली घडवण्याचं काम महाविकास आघाडीकडून सुरू। महाविकास आघाडीच्या जोडेमारो आंदोलनावर प्रसाद लाड यांची प्रतिक्रिया। शिवरायांचा पुतळा घाईगडबडीत बसवला, पुतळ्याची काळजी घेतली नाही, खासदार शाहू महाराजांचा दावा। शरद पवार मोर्चामध्ये अनवाणी सहभागी। हुतात्मा चौकात अभिवादन करताना पवारांच्या दोन्ही पायाला पट्टी। पवारांचा जोडेमारो आंदोलनातला व्हिडिओ व्हायरल। जरांगेंकडून राजकोट किल्ल्यावर पाहणी। शिवरायांच्या पुतळ्यामध्ये फायबर मिक्स असल्याचं स्थानिकांनी सांगितलं। पाहणीनंतर जरांगेंचा आरोप। 10 सप्टेंबरपर्यंत जागावाटप पूर्ण होईल, जो जिंकेल त्याला ती जागा देण्याचा निर्णय। मित्रपक्षांनाही जागा देण्याबाबत कालच्या बैठकीत चर्चा। बावनकुळेंची माहिती। UTL सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार।